आपल्या ह्या भागात आपण बघणार आहोत ऍसिडिटीची कारणं. झणझणीत वडा खाल्ला ना की पोट म्हणतं आय हॅव अ बर्निंग डिझायर. नमस्कार मंडळी. आहे का इथे कोणी जो वडापाव, मिसळ, ढाब्यावरचं बटर चिकन खाल्ल्यावर लगेच म्हणतोय आग लागलीये आग? हो, आजच्या आपल्या एपिसोडचं नावच हे आहे ना, झणझणीत पदार्थ खाल्ले की पोट म्हणतं आय हॅव अ बर्निंग डिझायर. म्हणजेच ऍसिडिटी वाढलीये माझी. पोट म्हणतंय बॉस, काल रात्री मिसळ, त्यावर गुलाबजाम आणि वरून कोल्ड्रिंक, तुला वाटते का मी शांत बसणार आहे? आणि इसोफेगस म्हणतंय अरे पण तुझ्या या सगळ्या उद्योगामुळे माझं अस्तर जळतंय ना, फायर एक्झिट काही आहे की नाही? ह्यालाच म्हणतो आपण रिफ्लक्स इसोफजायटिस. पोट नॉर्मली चिडखोर नसतं, पण तुम्ही जर त्याला जास्त वेळा डिवचलं ना तर आग लागणारच ना. कसं गप्प बसणार ते? चला तर मग बघूया ऍसिडिटी होण्याची टॉप 5 कारणं. 1. मसालेदार आणि तळलेले पदार्थ, अर्थात वडापाव, समोसा, मिसळ, पावभाजी. सगळ्यांची हृदयात बसणारी आणि पोटात आग लावणारी. या खाण्यांमुळं पोटातलं ऍसिडचं प्रोडक्शन वाढतं आणि तुमचा लोअर इसोफेजियल स्फिंक्टर थकतो आणि मग जे वाढलेलं ऍसिड असतं ते उलटं अन्न नलिकेत आणि घशात यायला लागतं. ऍसिडिटीचं दुसरं कारण आहे वेळेवर न खाणं. पोट म्हणतं मालक वेळेवर अन्न खा ना, नाहीतर मी काय फक्त औषधाचं बिल फाडू का? ऍसिडिटीचं तिसरं कारण आहे प्रमाणापेक्षा जास्त खाणं, अर्थात ओव्हर इटिंग. पोट म्हणतंय मालक मी पोट आहे, भांडार नाही. तुम्ही जास्त खाल्लं तर ऍसिड जास्त सिक्रेट करायला लागतं आणि मग वाढणारच ना ऍसिडिटी. किती सोपं गणित आहे. ऍसिडिटीचं चौथं महत्वाचं कारण आहे ताणतणाव. तुमचं बायकोवरचं चिडणं, ट्रॅफिक मधला राग, सगळा शेवटी पोटातल्या ऍसिडच्या बॅरलला एम्प्टी करतो आणि वाढते ना ऍसिडिटी. ऍसिडिटीचं पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे सिगरेट आणि अल्कोहोल. मग इसोफेगस म्हणतं धूर माझ्या अंगात नाही तर माझ्या अस्तरावरून जातोय रे. आता मी जळणार नाही तर काय होणार माझं? मित्रांनो, हे सगळं पोटासाठी आहे एक ऍसिडिटीचं पिक्चर. थोडं खाणं, खूप खाणं, उशिरा खाणं, या सगळ्या गोष्टींचा एकच परिणाम आहे आणि तो म्हणजे जळजळ जळजळ जळजळ. तर मंडळी, पोटाला झणझणीत आवडतं, अहो पण कधी मधी, नाहीतर मग रात्री बिस्लेरी नव्हे अँटासिडची बाटली जवळ ठेवायला लागेल. आता पुढच्या भागात बघूया पोटात पेटलंय का बॉस, म्हणजे ऍसिडिटीची लक्षणं काय आणि ती खरंच हार्टबर्न आहे का क्रश बर्न. तोवर पोटाला प्रेम द्या आणि ह्या पॉडकास्टला शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.